नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. वसई विरार महानगरपालिकेमधील वादग्रस्त कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनेला उधाण. वसई विरार महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी भीम रेड्डी व मिलिंद शिरसाठ हे इंजिनियर एप्रिल 2024 रोजी फॅन फर्स्ट डान्स बारमध्ये भूमाफियासह गाण्यावर नृत्यासह आनंद लुटताना कॅमेरामध्ये कैद झाले. तत्कालीन प्रभारी आयुक्त रमेश मनाळे साहेब यांनी त्यांना कामावरून कमी करत स्वयंभू ट्रान्सपोर्टच्या ठेक्यातूनही कमी करण्यात आले होते. मागील 5 वर्षांमध्ये इंजिनियर पदासाठी बहुसंख्य लोकांनी नोकरीसाठी अर्ज केलेले आहेत. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री हिरवडे साहेब यांनी या आलेल्या नोकरी अर्जांना दुर्लक्ष करत पुन्हा त्याच लोकांना त्या जागेवर पुन्हा नियुक्त करण्यात आलेले हे दिनेश अहिरे यांनी उघडकीस आणले. या पुन्हा नियुक्त्या मागील काय नियोजन यासंदर्भात विचारणा करण्यास आयुक्त कार्यालयात पोहोचले असता प्रशासनामध्ये घबराटेच वातावरण दिसले. त्यांना गेटवरच अडवण्यात आलं. त्यासाठी 20 ते 25 पोलीस प्रशासन व महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. नगरपालिकेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची कडक तपासणी घेण्यात येत होती. आमदार, खासदार, नगरसेवक किंवा कोणत्याही पक्षाचा प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती नसताना सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्त्याच्या निषेधामुळे कार्यालयामध्ये कडक सुरक्षा ठेवली जाते. हा आमच्या समाजकार्याचा विजय आहे असे म्हणत आज इथे थांबू शकतो, परंतु तोपर्यंत 2 कर्मचाऱ्यांना निलंबित केले जात नाही आणि न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील. अन्यथा आम्ही जनआंदोलनाच्या माध्यमातून आक्रमक पवित्रा घेऊन न्याय मिळवण्याचा प्रयत्न करू. वार्ताहर, इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट. निवेदन दिलं होतं. कोणतं असं पत्र आहे की तुम्हाला वारणेशीमध्ये दिल्यानंतर आयुक्तांकडे की अधिकाऱ्यांकडे पत्र जात नाही? म्हणजे हे क्लिअर आहे की लोकांची पत्र ज्यावेळी येतात त्यावेळी हे बघत नाहीयेत. मागील वर्षी एप्रिल 2024ला वसई विरार महानगरपालिकेतून जे भूमाफियांबरोबर नाचणारे 2 इंजिनियर होते, एक म्हणजे प्रभाग समिती पेल्हार मधला आणि प्रभाग समिती चंदनसार सी मधला 2 असे 2 इंजिनियर जे होते हे भूमाफियांबरोबर वसईच्या पंखापास बरोबर त्या लोकांनी डान्स केला होता आणि नाचले होते. सो या 2 इंजिनियरांना वसई विरार महानगरपालिकेत तत्कालीन आयुक्त म्हणजे त्यावेळेचे आयुक्त आणि तत्कालीन अतिरिक्त आयुक्त आस्थापना मनाळे साहेब यांना या कामावरून म्हणजे कमी केले गेले होतं आणि कामावरून कमी केल्यानंतर यांना ठेक्यातूनही काढण्यात आलं होतं, जो स्वयंभू ट्रान्सपोर्ट आहे. आणि हे झाल्यानंतर वसई विरार महानगरपालिकेकडे कमीत कमी मागील 5 वर्षामध्ये 2,500 लोकांचे रिझ्यूम आलेले आहेत की इंजिनियर पदासाठी की आम्हाला तुम्ही पालिकेत कामाला घ्या. परंतु वसई विरार महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री हिरवडे साहेब हे पैसे घेऊन लोकांच्या बदल्या करतात, पैसे घेऊन लोकांना जॉईन करतात. म्हणजेच काय तर ह्या बाकीचे जे एवढे इंजिनियर त्यातले सिलेक्शन करून महानगरपालिकेने घेणं गरजेचं होतं. मग महानगरपालिका अशी कोणती गरज पडली की ह्या दोघांना पुन्हा कामावर घ्यायचं? सो त्या अधिकाऱ्यांनाही कुठल्या तरी मंत्र्याचा फोन आला आणि कुठल्या तरी मंत्र्याचा म्हणण्यापेक्षा पालकमंत्र्यांचा फोन आला आणि पालकमंत्र्यांनी अगदी त्यांना स्ट्रिक्ट आदेश दिले की ह्या दोघांना तुम्ही पुन्हा कामावर घ्या. आम्ही आयुक्तांशी चर्चा केली. आयुक्तांनी सरळ सांगितलं की दिनेश, आमच्यावर खूप प्रेशर आहे, सो आम्हाला त्यांना घ्यावं लागलंय, वरून प्रेशर आहे. दुसरी गोष्ट, अतिरिक्त आयुक्त मला सरळ सांगतात जे आस्थापने ज्यांच्या सहीनिशी आदेश जी ऑर्डर काढली यांना कामावर घ्यायची, ही फक्त 30 तारखेला ऑर्डर काढलेली आहे आणि 30 तारखेला ऑर्डर ही फक्त या दोघांचीच आहे. तर त्यांचं म्हणणं, आमची मर्जी, आम्ही काही करू, जे करायचं आमचं आम्ही बघू, तुम्ही सांगणारे कोण? खरं तर महानगरपालिकेने यांना कामावर घेतलं कारण डान्स बारमध्ये नाचले म्हणून घेतलं का? मग माझं पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना म्हणणं आहे की आम्हीही डान्स बारमध्ये नाचतो, आम्हालाही तुम्ही उद्या कामावर घ्या. सो डान्स बारमध्ये नाचल्यानंतर पालिकेमध्ये नोकरी लागते असा पायंडा प्रथम वसई विरार महानगरपालिकेमध्ये पडलेला आहे. माझी विनंती आहे या 2 इंजिनियर लोकांना पुन्हा एकदा सेवेतून निलंबित करण्यात यावं अशी माझी मागणी आहे.